नमस्कार. जाहीर सूचना विद्यार्थ्यांसाठी. ज्या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर याचं शिक्षण पुणे विद्यापीठ म्हणजे अर्थातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचे पुणे विद्यापीठ येथे करायचं असेल त्याच विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे, माहिती आहे. नेमकी माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून शैक्षणिक माहितीपट असेच कोणते नवीन व्हिडिओ नवीन अपडेट आलेले असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती लवकर मिळेल. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सविस्तर माहिती अजून शैक्षणिक व्हिडिओ कोणते कोणते येणार आहेत ते तुम्हाला पाहता येतील. तर ते सूचना काय आहे हे आता आपण जाणून घेऊयात. नमस्कार, आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. जाहीर सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पूर्वीचे पुणे विद्यापीठ. पदवी व पदव्युत्तर पाठ्यक्रमांच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात ही सूचना आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27. सूचना अत्यंत महत्त्वाची आहे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवर्जूनच हा व्हिडिओ बघायला पाहिजे आणि व्हिडिओमध्ये जे सांगितलं जातं ते आवर्जून ऐकायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांनी लवकर जर तुम्हाला पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर पदवी आणि पदव्युत्तरसाठी ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला प्रवेश परीक्षा ही द्यावीच लागते. त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पदवी व पदव्युत्तर पाठ्यक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना 2026-27. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागातील पदवी पदव्युत्तर एकात्मिक व आंतरशाखीय पाठ्यक्रमांच्या प्रवेशाकरता पात्र उमेदवारांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. याची जाहिरात नुकतीच एका वृत्तपत्राच्या मध्ये आर्टिकलच्या स्वरूपात आलेली होती. तीच माहिती मी तुम्हाला देत आहे. या प्रवेश परीक्षेबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या खालील संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे विद्यापीठाची वेबसाईट आहे www.unipune.in. यावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला समजेल. आता पुढची महत्त्वाची माहिती ही आहे की जर तुम्हाला पदवी आणि पदव्युत्तरसाठी तिथं ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्रवेश परीक्षा कंपल्सरी द्यावी लागते. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला त्याची फी असते. फी सबमिट झाल्यावरती फॉर्म सबमिट झाल्यावरती तुम्ही ती फॉर्म भरल्याची कॉपी घ्यायची, तिला आपले कागदपत्र जोडायचे आणि ते विद्यापीठाकडे पाठवायचे. ही सविस्तर माहिती यासाठी सांगतो आहे की माझं ॲडमिशन पुणे विद्यापीठामध्ये याच कारणामुळे झालं होतं. मला टक्के खूप चांगले मिळाले होते. MA मराठीसाठी मला ॲडमिशन करायचं होतं, पण सायबर कॅफेवरती कॅम्प्युटरवाल्याने व्यवस्थित माहिती न दिल्यामुळे माझं ॲडमिशन होऊ शकलं नाही. चांगले टक्के असून मला पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन भेटलं नाही. तर यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना कळकळून अशी विनंती आहे की माझ्या बाबतीत जे झालं ते तुमच्या बाबतीत व्हायला नको. तुम्हाला जर पदवी आणि पदव्युत्तरसाठी तिथे शिक्षण घ्यायचं असेल तर प्रवेश परीक्षा ही द्यावीच लागते, कंपल्सरी आहे. त्याशिवाय ॲडमिशन भेटत नाही. प्रवेश परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याची एक सॉफ्ट कॉपी घ्या, त्याला तुमच्या कागदपत्रांची झेरॉक्स जोडा आणि तो बंच तुम्ही त्या विभागाच्या अंतर्गत तुम्ही पाठवू शकता. तिथे तुमची माहिती पोहोचल्याशिवाय तिथे लिस्ट परीक्षेसाठी तुम्हाला योग्य त्या विभागाची संपर्क साधून घ्या आणि वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सविस्तर ती माहिती मिळून येईल. पण नुसतं फॉर्म भरून तुम्ही मोकळं होऊ नका. मी असं केलं होतं. अशी वृत्तपत्रातून जाहिरात वाचली होती. पुणे विद्यापीठामध्ये मला MA मराठीसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं. सायबर कॅफेवाल्याकडे गेलो, फक्त फॉर्म भरला, 500 रुपये चलन भरलं. सायबर कॅफेवाल्याने सांगितलं की तुला मॅसेज येईल. मला कुठल्याही प्रकारचा मॅसेज आला नाही. विभागापर्यंत मला काहीच समजलं नाही. तिथं मुलांचं लिस्ट लागून गेली, मेरिट लिस्ट लागून गेली, वेटिंग लिस्ट लागून गेली. माझं कशातच नाव पत्ता नव्हता. कारण मी जे डॉक्युमेंट माझे त्या संबंधित मराठी विभागापर्यंत पोहोचले नसल्यामुळे त्यांनी मला त्या निवड प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं नव्हतं. ही माझ्या बाबत झालेली माझी स्वतःची चूक होती. जर मी फॉर्म भरल्यानंतर त्या सायबर कॅफेवाल्याने सांगितलं असतं की याच्यासोबत तुझे डॉक्युमेंट जोड, याची एक बंच तयार कर आणि ते पोस्टाने किंवा कुरिअरने त्या विभागाकडे पाठव, म्हणजे तुम्हाला प्रवेश परीक्षेसोबत तुझं ॲडमिशनसुद्धा तिथं भेटून जाईल. तर त्याने कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्यामुळे माझं पुणे विद्यापीठात ॲडमिशन झालं नव्हतं. ही माझ्याबाबत घडलेली चूक आहे. ही इतर कोणाबाबत चूक होऊ नये यासाठीच मी कळकळीची विनंती करतोय विद्यार्थ्यांना
की जर पदव्युत्तर पाठ्यक्रमाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल 26-27साठी, तर तुम्ही संबंधित विभागाकडे पहिले भेट द्या, सविस्तर माहिती घ्या आणि फॉर्म भरण्याची सुरुवात कधीपासून होणार आहे, आपले डॉक्युमेंट काय काय आपल्याकडे रेडी आहे ते तयार करा, कुठले नसतील ते काढून घ्या. ते काढल्यानंतर त्या विभागाची प्रवेश परीक्षा नेमकी कोणत्या दिवशी ते तुम्हाला सविस्तर विभागांतर्गत माहिती मिळेल. त्यामुळे प्रवेश परीक्षेच्या आधी आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर ही प्रवेश प्रक्रिया करून घ्या. सांगायचा उद्देश आहे की माझ्या बाबतीत जे घडलं ते इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घडू नये, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ही माझी विनंती आहे. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ यांच्या शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये पदवी व पदव्युत्तर पाठ्यक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी जी अधिसूचना आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तरसाठी विविध विद्याशाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुरुवातीची प्रवेश परीक्षेची अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे, याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.